सर्व उपस्थित असलेले अपटाऊन वरिष्ठ नागरिक कट्ट्याचे सर्व सभासद आणि नित्य नियमाप्रमाणे दर महिन्याप्रमाणे आपण येणारे वाढदिवस साजरे करत असतो. त्याचप्रमाणे याही महिन्यात आपल्याकडे सत्कारमूर्ती 2 सदस्यांचा आज आपण वाढदिवस साजरा करीत आहोत. तत्पूर्वी प्रथम 6 तारखेला जे वाढदिवस झाला तर ते दिनेश नाईक आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे ते अरविंद मांजरेकर. थोडी खेदाची गोष्ट सांगावी अशी वाटते की दिनेश नाईक हे त्यांच्या तब्येतीनुसार त्यांना ते बरं नसताना सुद्धा ते आज आलेले आहेत आणि गेल्या 6 तारखेला त्यांचा वाढदिवस असताना त्यांनी हॉस्पिटलमध्ये साजरा केला. म्हणजे किती, पण त्यातूनही ते उभारले आहेत, ते आले आहेत, त्यांनी त्यांच्या प्रकृतीवर मात केली आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे ते आज हजर झालेले आहेत. त्यांच्याविषयी बोलायचं झालं तर ते अतिशय आपल्या मागच्याच वेळात ते जॉईन झालेले आहेत. रामनवमीला त्यांनी फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं की मला येता येणार नाही, पण त्यांनी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं. म्हणजे त्यांना आपल्या कट्ट्याविषयी आस्था आहे. आणि त्यांच्याविषयी बोलायचं झालं तर ते अतिशय प्रेमळ, सोजळ, शांतप्रिय आणि ते आपल्या कार्यक्रमात प्रत्येक वेळेला हजर नसले तरी त्यांचा सहभाग असतोच. येतात आणि नवतरुणांना असं लागेल असं ते मदत करत असतात. तसेच तर मी त्यांचं पुनश्च त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांना उर्वरित आयुष्य सुखी समृद्धी आणि वृद्धीचं आणि आरोग्याचं जावो ही सर्वांची आपली सदिच्छा. तसेच मांजरेकर, अरविंद मांजरेकर हे आपल्या आपल्या अपटाऊन याचे सदस्य, तर त्यांचं सांगायचं तर सर्वांना परिचय आहेच आणि परिचय असल्यामुळे ते सकाळ किंवा संध्याकाळ दोन्ही वेळा ते त्यांची उपस्थिती असते आणि त्या उपस्थितीमध्ये त्यांचे जे कार्यक्रमामध्ये जे काही हातभार लागतात त्या कारभारामध्ये त्यांचं मूल्याचं हे आहे आणि त्यांच्याही विषयी बोलायचं तर कमीच आहे. तर मी त्यांनाही आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आजच्याच दिवशी आपण त्यांचा साजरा करीत आहोत. तर त्यांनाही सुद्धा दीर्घायुष्य लाभो, त्यांना सुख समृद्धी आरोग्य आणि सुखी समाधानी राहो ही सदिच्छा. मी आता एक अजून कोणाला सांगतो की ज्यांना कोणाला बोलायचं आहे, ज्या आपले सत्कार मूर्ती आहेत त्यांनी पुढे येऊन बोलावं आणि त्यांना शुभेच्छा द्याव्या हीच विनंती. या कोणी या. मदन पाटील त्यांना बोलायचं नाही, काही नाही, 1-2 लाईनी बोललात तरी बस आहे. सर्व माझे ज्येष्ठ नागरिक कट्टावरील सभासदांना नमस्कार. आजचे सत्कार मूर्ती श्री मांजरेकर साहेब, श्री दिनेश नाईक साहेब यांना आम्ही दीर्घायुष्य आणि निरोगी जीवनाच्या शुभेच्छा देऊन 2 शब्द बोलतो. त्यांच्याबद्दल बोलत आहे की मांजरेकर साहेब त्यांचा परिचय इथे आल्यापासूनच आहे, पण सतत ते हसरमुख, म्हणजे कधी असं नाराज आहेत असं कधी दिसलं नाही. काही असं ते टेन्शन असलं, काही असलं, प्रकृती जरी कधी बरंच असली तरी सतत हसत लोक. आणि त्यांच्याकडे बघून आम्हालाही उत्साह येतो की अरे आम्ही त्यांचं एवढं माझ्यापेक्षा थोडे जास्तच वयाने आहेत, म्हणजे ते इतके आनंदी आहेत, आपण त्यांच्यापेक्षा थोडे कमी वयाने असून सुद्धा का आनंदी असू नये हे त्यांच्यापासून मला प्रेरणा घेण्यासारखी आहे. नाईक साहेब तसंच आहे. नाईक साहेबांचे असं असतात, सध्या त्यांची प्रकृती थोडीशी ढासळली होती मध्यंतरी, पण तरी त्यांचा चेहरा एकदम हसत असतो, कधी असं नाराज असं नसतात. त्यांना दोघांनाही असंच घडत राहण्याचा परमेश्वराने प्रार्थना करून त्यांना पुढील दीर्घायुष्याच्या शुभेच्छा. धन्यवाद मंडलिक साहेब, छान. या
कोणी या, दोन दोन लाईन बोलायचं, दुसरं काही नाही. नमस्कार मंडळी. आजच्या या कट्ट्यावर असणारे ज्येष्ठ नागरिक सर्वांनी आपण या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्त उपस्थित आहोत आणि आनंदाने हा वाढदिवसाला साजरा करत आहोत. या सत्कार मूर्ती मांजरेकर साहेब आणि दिनेश नाईक या दोघांचा आपण सत्कार मूर्ती म्हणून इथे वाढदिवस साजरा करत आहोत. खूप आनंदाची बातमी आहे. तर कालच मला ते नाईक साहेब इथे येऊन गेले, मेडिकल प्रॉब्लेममध्ये आहे, तरी पण ते म्हटलं मी येणारच. आणि त्यांना एवढी उत्सुकता झाली का ह्या कट्ट्यावर माझा वाढदिवस साजरा करावा, आणि खरोखर ते आले प्रामाणिकपणे. आणि म्हणजे खूप आनंद आहे आम्हाला. आणि हनुमान जयंती झाली, त्याच्यानंतर रामनवमी झाली, हे सगळे देवांचे आम्ही कार्यक्रम पार पाडले. तेव्हा मांजरेकर साहेबांचं आम्हाला बोलले होते का ह्या ठिकाणी आज चांगला योगायोग आहे, आपले वाढदिवस आपण या ठिकाणी साजरे करूया. आणि खरं निमित्ताने तो निमित्त आला आज या ठिकाणी. आज या ठिकाणी यांना मी दोघांनाही शुभेच्छा देतो आणि पुढचं आयुष्य भरभराट जावं हीच माझी प्रामुख्याची इच्छा आहे. त्याचबरोबर आपले या ठिकाणी असणारे काय रावडे माझे सर खांडेकर साहेब आले ना, या ठिकाणी खांडेकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा मुख्यमंत्र्यांबरोबर आज त्यांचा सत्कार झाला आणि खूप आम्हाला आनंद वाटला. या कट्ट्यावर त्यांचे फोटो बघितले सगळं वगैरे, त्याच्यामुळे त्यांचाही या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आपल्या या कट्ट्याचे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज या ठिकाणी केक घेऊन आले आणि ताबडतोबच गेले. साळवी साहेबांना एक इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये त्यांना चांगला पुरस्कार मिळाला आणि त्याचं पण मी अभिनंदन करतो. थँक्यू. आगे काय माहिती आहे मैं एक बात करेंगे. हे बोलायचं तेवढंच बोला. नमस्कार मंडली. मैं अभी तक जितना शांत आदमी देखा है, मिस्टर मांजरेकर का हम अभी शांत आदमी में देखा, बहुत शांत आदमी है, चुपचाप रहते हैं, सबका खबर रखते हैं. तो उनका जन्मदिन में मैं उनको शुभेच्छा देता हूँ. और जो दिनेश जी का बारे में बात करें बहुत कम है, आप लोग को शायद मालूम नहीं है. दिनेश जी जो है ग्रेट आर्टिस्ट है. आप लोग सर कुछ खबर नहीं रखते हैं. मैं उनके घर में एक दिन गए थे, देखा उन्होंने जो ओरिगेमी और जो उसको कॉम्बिनेशन में जो चीज करते हैं वो देखने का लायक है. आप लोग एक दिन उसको इनवाइट करें, एक दिन उनका एग्जीबिशन देखेंगे ना. ओके, मैं भी आपको शुभेच्छा देता हूँ. आपका सूर्य है. धन्यवाद लाल सर. हां, नक्की साहेबांना शब्द बोलायचे आहेत. तर त्यांना विनंती आहे की त्यांनी आपले बहुमूल्य आपले 2 लाईन आपले विचार मांडावे, ही विनंती. ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावरील सर्व सभासदांना नमस्कार. आज आपण दिनेश नाईक आणि मांजरेकर साहेबांच्या वाढदिवसासाठी जमलो आहोत. दिनेश नाईक आमचे हे डी विंगमध्ये कॅरम क्लबचे सभासद आहेत आणि ते उत्कृष्ट कॅरम खेळतात. तसंच आता लहा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते ओरिगॅमी कला पण त्यांच्याकडे आहे. त्यांनी गेल्या वर्षी प्रदर्शन भरलं होतं, त्याचं खूप छान कला त्यांच्याकडे आहे आणि ते जे स्कूलचे विद्यार्थी आहेत. आणि मांजरेकर साहेब तर हसतमुख असतात आणि ते जास्त बोलत नाहीत, पण सगळं त्यांचं लक्ष असतं त्यांचं. आणि जे उशिरा 9पर्यंत असतात ते बसलेले. त्या दोघांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचं आयुष्य चांगलं, उर्वरित आयुष्य चांगलं राहू दे मी प्रार्थना करतो. हां, अजून कोणाला बोलायचं आहे त्यांनी त्वरित माईक जवळ यावं.
तर आजच्या दोन्हीही बड्डे बॉईजना खूप खूप शुभेच्छा आणि उर्वरित अखंड आयुष्यामध्ये निरामय तंदुरुस्ती राहो आणि प्रगती व्हावी. हे दोन्ही आजचे कॅन्डिडेट आहेत. त्याच्यामध्ये एक साम्य असं आहे की आपल्याला आवडेल ऐकायला, दोघांकडेही फार मोठी सकारात्मकता आहे. हां, दिनेश नाईक यांचा आपण आता अनुभव घेतो आणि ही सकारात्मकता आहे. मांजरेकरांचा अनुभव आपण वेळोवेळी घेतलेला आहे आणि ही सकारात्मकता जी आपल्यात आहे तीच आपल्याला सगळ्यांना, प्रत्येक व्यक्तीला खूप आधारभूत होणार आहे पुढच्या आयुष्यात. तर एवढं बोलून मी इथे थांबतो. धन्यवाद खंडाळकर साहेब, अतिशय सुंदर. एक आज इथे आपल्या आपला जो कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमामध्ये मांजरेकर साहेबांचे, त्यांचे कट्ट्याचे मित्र त्यांनी आवर्जून इथे उपस्थिती लावली आहे. त्या सर्व मित्रांचं त्यांचं सहर्ष स्वागत आहे, त्यांना धन्यवाद देतो. तसेच आता पुढे ज्यांना कोणी बोलायचं आहे त्यांनी थोडक्यात बोलावं. अजून त्यांच्या मित्रमंडळींना बोलायचं आहे तर तेव्हा थोडक्यात घेतलं तर बरं होईल. बोलायचं असेल तर सुरक्षित बोलू शकता, पण शॉर्टकट नाही तर टाळ्या वाजतील. बेल राखो, बेल राखो. हॅलो, आज या ठिकाणी मांजरेकर साहेब आणि नाईक साहेब यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं आपण सर्वांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्याचप्रमाणे माझ्यातर्फेही मी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो आणि यांचं पुढील आयुष्य निरोगी आणि आनंददायी राहावं अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. आता आपल्या कट्ट्याचे सर्वात वरिष्ठ आपले असेल इंगळे साहेब येऊन ते ह्या 2 सत्कार मूर्तीबद्दल बोलतील. नमस्कार मंडळी. सर्वप्रथम मी आजची जे सत्कार मूर्ती आहेत मांजरेकर आणि नाईक साहेब यांचं अभिष्ट चिंतन करतो. देवाजवळ प्रार्थना करतो की यांचं पुढील आयुष्य सुखा समाधानाचं, आरोग्य संपन्न असं राहो अशी मी प्रार्थना करतो. नुकतेच नाईक साहेब आजारातून बरे झालेले आहेत आणि त्यांची रिकव्हरी फास्ट असायला पाहिजे आणि ती होईल याची मला पूर्ण संस्कृती आहे. मांजरेकर साहेब जे आहेत ते नियमित येणारे आहेत आणि मी दररोज इथे सकाळ संध्याकाळ येत असतो. तर आम्ही म्हणजे या मीटिंगमध्ये शोभेच्या बसतो. शोभेच्या इन द सेन्स की इथे आम्ही आलो म्हणजे भारदस्तपणा थोडासा येतो. हां, फंक्शनला शोभा येतो. इथे मांजरेकर साहेब आले म्हणजे हसतमुख बसलेले आहेत आणि आमच्या कानांना रिफ्लेक्टर्स आहेत. इथे जे हसी म्हणजे जसे जेवणामध्ये वेगवेगळे व्यंजनं असावे लागतात ना, तसे सर्व व्यंजनं इथे मिळतात. हसतो खेळतो, पण आम्हाला जे एवढं ऐकायचं आहे तेवढं आम्ही ऐकतो. आणि रिफ्लेक्टर असल्यामुळे ज्या गोष्टी आम्हाला ऐकायच्या नाही आहेत ते निघून जातात. तर चांगली मजा येते. त्या जवळजवळ 3-4 घंटे मांजरेकर साहेब आणि मी इथे घालवत असतो. खूप आनंद आहे आणि सर्व लोक इथे फार चांगल्या मनाचे आहे. पुन्हा एकदा नायकांच्या फास्ट रिकव्हरी करता प्रार्थना करतो. 2 धन्यवाद.
आता मी जसं आज मांजरेकर साहेबांचा वाढदिवस आहे त्यांच्या मित्रमंडळींना कळला, त्यांनी त्यांना सांगितलं की हा तुमचा जो साजरा होतोय त्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहणार आहे. तर त्याप्रमाणे ते लोक इथे आलेले आहेत आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे ही विनंती. श्री अनिल म्हात्रे. धन्यवाद आणि अभिनंदन या गोष्टीचं की आज कळत नकळत दोन्ही या वाढदिवसाच्या मूर्ती माझ्यासमोर उभ्या आहेत. नाईक साहेबांना मी ओळखत नव्हतो, पण आज योगायोग असा आहे की त्यांची माझी ओळख झाली आणि ती त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. मांजरेकरला माझा जुना मित्र आहे, कोणाला खरं वाटणार नाही आहे. जेव्हा मी शालेय जीवन जगत होतो हशिवऱ्याला अलिबागला, ती गोष्ट 1965 का 64 सालची आहे. आणि मी हशिवऱ्या गावात होतो आणि तो सारळ गावात होता आणि तो चालत यायचा. तर मला वाढदिवसाच्या निमित्ताने एवढंच मला सांगायचं आहे की जी पावलं तो सारळवरून हशिवऱ्यापर्यंत चालायचा, ती पावलांची आपण खरं म्हणजे कौतुक करायला पाहिजे. आज तुझी किती पावलं झाली? तुझी किती वय? 79. म्हणजे हा माणूस 79 पावलं चाललेला आहे आणि त्या पावलांना आपण कधी पण आपुलकीच्या नात्याने बघायला पाहिजे. ही पावले नसते तर आपण इथपर्यंत आलो नसतो. पावलामध्ये अनेक मित्र भेटले, माझ्यासारखे मित्र भेटले, नंतर तुमच्यासारखे लोक भेटली आणि याची पावलं असे पुढे चालत झालेली आहे. आणि खरोखर मांजरेकर विषयी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, कसा व्यक्ती कशी आहे. आणि मला त्याचा अनुभव गेली म्हणजे मला वाटतं 40 ते 50-60 वर्षापासूनचा आहे. तो 10वीत होता, मी 9वीत होतो. आमची चढावण नेहमी चालायची आणि त्या अनुषंगाने योगायोग असा असतो की परत तो माझ्या जवळच आला. म्हणजे वाहते पाण्याचं पाणी असतं वाहतं आणि परत ते पाणी एकत्र मिळतं, तसं मला मांजरेकर परत भेटला. आपण म्हणतो नातं हे असं प्रेमाचं नातं आहे. नात्याच्या पलीकडचं नातं, झटणारं नातं म्हणजे आपलं सगळं ज्येष्ठ नागरिकांचं नातं आहे. इथे मामा नाही, मावशी नाही, काका नाही, नाना नाही, कोणच नाही. हे नातं मर्यादित असतं, पण आपुलकीचं नातं जसं आपण तुम्ही इथे दाखवलेलं आहे, या नातं हे सगळ्यात महत्वाचं आहे. इथे नात्यामध्ये फक्त प्रेम, आपुलकी, माया, ममता, निरागसता असते. आणि मला आनंद वाटतो की या कार्यक्रमाला मला म्हणजे काय एवढा मोठा मान नाही आहे, आवर्जून मी याच्यासाठी आलो. गेले अनेक वर्ष ते माझ्या उन्नती कट्ट्यावर ते कार्यक्रम करायचे. आता वयोमानाप्रमाणे त्यांनी तिथे जमत नाहीये. आम्ही पण त्यांच्या दरवर्षी त्यांना उत्सुकप्रमाणे सर्व कार्यक्रम करायचो. पण शेवटी प्रेम तुम्हाला घेऊन जातं आणि त्या प्रेमाखातर आम्ही इथे आलोय. आणि तुम्ही सुद्धा चांगल्या आपुलकीच्या नात्याने आमचं सुद्धा या कार्यक्रमामध्ये आमचं सुद्धा तुम्ही चांगल्या रीतीने स्वागत केलं, त्याबद्दल सर्व ज्येष्ठ नागरिक यांचं मी अभिनंदन करतो. माझ्या मित्रांतर्फे, मांजरेकरतर्फे आणि नाईक साहेबांतर्फे. बघा नाईक साहेबांना मी कधीच पाहिलं नव्हतं, पण असं बघा ना, मित्रत्वाचं नातं कसं जुळतं कळत नाहीये. या नात्याला बंधन नाहीये. एवढे माझे गोड शब्द सोडून माझं हे छोटं खाणे भाषण संपवतो. जय हिंद. आता मी त्यांच्या मित्रापैकी विनंती करतो, त्यांचे सहकारी, त्यांचे मित्र बेरकर यांनी 2 शब्द बोलावे ही विनंती. हॅलो, नमस्कार. माझं नाव अशोक देवेकर आहे. मी मांजरेकर साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. अजूनच त्यांचे मित्र नाही बोलणार आहे. ठीक आहे, आता आपण केक कटिंग करून घेऊया. त्यांचं नाव सांगा. हां, PSI अशोक राऊत. तर त्यांचंही इथे अभिनंदन. त्यांनी 2 शब्द बोलले असते तर बरं झालं. शुभेच्छा द्या फक्त. माननीय श्री मांजरेकर साहेब यांना माझ्यातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व त्यांना पुढील आयुष्यभर बर्थडे व आनंद जावो या शुभेच्छा व्यक्त करतो. आता आपण केक कटिंग करून घेऊया. त्याच्यानंतर नाही
नंतर हां हां आणि केक कटिंग झाल्यानंतर त्यांचं आपण स्वागत करायचं फुलगुच्छ देऊन त्याच्यानंतर त्यांची आपली मतं अभिप्राय ते मांडतील. मांजरेकर साहेब किंवा नाईक साहेब 2 शब्द बोलतील आणि आपल्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. धन्यवाद धन्यवाद. आता फोटो काढायचा. मी विनंती करतो आपण आपलं असं एक छोटीशी फुलगुच्छ म्हणून आपण त्यांची आठवण म्हणून आपल्या सत्कार मूर्तींना देणार आहोत. तर मी नंदकुमार पत्कींना विनंती करतो की त्यांनी दिनेश नाईक यांना फुलगुच्छ द्यावा. तसंच मी आपले सर्वात वरिष्ठ इंगळे साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी फुलगुच्छ मांजरेकर साहेबांना द्यावा. धन्यवाद. आता त्यांचे जे सहकारी आहेत त्यांचे मांजरेकर साहेबांचे मित्र आहेत त्यांना त्यांचा फुलगुच्छ आणलेला आहे त्यांनी त्यांचं प्रदान करावं. दोघांनी हात लावा. दोघांनी हात लावा. धन्यवाद धन्यवाद. आज चांगली उपस्थिती आहे. तर मी सध्याच त्यांच्या आजारपणातून जे त्यांनी मात केलेली आहे ते दिनेश नाईक यांना मी विनंती करतो की त्यांचे अभिप्राय मत त्यांनी आपल्या सिनियर सिटीजन किंवा आपल्या सभासदपैकी किंवा तुमच्याबद्दल 2 शब्द बोलावे ही विनंती. बसून बोला. गेले 15-20 दिवस मी 5 वेळा ज्युपिटरमध्ये ॲडमिट झालो काही कारणामुळे आणि माझ्या वाढदिवसाच्या 3 दिवस आधी मी हॉस्पिटलमध्ये गेलो. या लोकांच्या सर्व विशेष मला एवढ्या मिळाल्या की डॉक्टरने शेवटी सांगायला लागलं की तुम्हाला आम्ही डिस्चार्ज देतो आणि 6 तारखेला त्यांनी मला संध्याकाळी डिस्चार्ज दिला. वा वा. तुमच्या सर्वांचा आम्ही आभारी आहोत आणि असेच माझ्याबद्दल गुड विशेष तुम्ही ठेवून द्या कारण मला अजून बरंच त्याच्यातून जायचं आहे. मला तर 2 दिवसांनी हॉस्पिटलमध्ये जावं लागतं दर दिवसात आणि चेकिंग वगैरे करावं लागतं. तर धन्यवाद तुमच्या सगळ्यांचा. मी मांजरेकर साहेबांना विनंती करतो त्यांनी आपलं मत प्रकट करावं. ज्येष्ठ नागरिक माझ्या वाढदिवसाकरता हजर झाले त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि तुम्ही बरेच काही मला सहकार्य करणारे लोक आहेत. बरेच सहकार्य करणारे लोक आहेत. माझा प्रॉब्लेमचं मला माहिती आहे थोडा त्याच्यामुळे प्रत्येक लोक मला सहकार्य करतात इथे. त्याच्यामुळे मी आज मजेत आहे आणि आनंदात आहे. तुम्ही सगळे धन्यवाद. आजचा हा कार्यक्रम अतिशय सुरेख झाला आणि चालू आहे. तत्पूर्वी जे काही आपल्यासाठी जे एक स्नॅक्स किंवा एक मिनी भोजन आयोजन केलं आहे त्या सर्वांनी त्याचा आनंद घ्यायचा आहे. धन्यवाद.